1 जानेवारी हा भीमा कोरेगाव शौर्य दिवस. या पार्श्वभूमीवर भीमा कोरेगावचा इतिहास जगासमोर आणण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महत्त्वपूर्ण योगदान होतं. या निमित्त संविधान चौक येथे वंचित बहुजन आघाडी, सामाजिक संघटना आणि अनेक कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली. हा शौर्य दिन इतका महत्त्वाचा आहे या देशातल्या वंचिताच्या आयुष्यामध्ये की ज्या शौर्य दिन आम्हाला एक आमच्या अस्मितेची जाणीव करून देतो. आम्हाला अशा पद्धतीची प्रेरणा देतो की जिथे जिथे अमानुष मूल्य समोर येतील, जिथं जिथं मानवी अधिकार नाकारले जातील, जिथं जिथं माणसाची अवहेलना होईल, तिथे तिथं तुम्ही आपल्या जीवाची बाजी लावून तुटून पडा, अशा पद्धतीचा मेसेज, अशा पद्धतीचा संदेश हा दिवस आम्हाला देतो आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या पेशवाईने आमच्या पूर्वजांना गळ्यामध्ये मडकं आणि पाठीला झाडू दिला आणि ज्यांनी आमची सावली देखील ज्यांना मान्य नव्हती, विटाळ होत होता आमच्या सावलीचा, आमच्या स्पर्शाचा विटाळ होत होता, त्या बाजीराव पेशव्या सेकंडच्या, दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या पूर्ण 28,000 सैनिकांना, आमच्या 835 सैनिकांनी अशा पद्धतीनं पराभूत केलं, अशा पद्धतीनं कापलं, अशा पद्धतीने त्याची दानादान केली की इतिहासामध्ये एक असं अजरामर पान त्यांनी लिहिलं. आणि हे सांगितलं त्या पानातून की जेव्हा 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 मानवी मूल्य पायदळी तुडवल्या जातील, जेव्हा जेव्हा माणसाचे अधिकार नाकारल्या जातील, जेव्हा जेव्हा मनुवाद हावी होईल, जेव्हा जेव्हा ब्राह्मणी आतंकवाद हावी होईल, तेव्हा तेव्हा आपली कुर्बानी द्या, परंतु त्या अमानवी मूल्यांना, त्या ब्राह्मणी आतंकवादाला आणि त्या मनुवादी व्यवस्थेला तुम्ही ठेचलं पाहिजे. अशा पद्धतीचा मेसेज 1 जानेवारी 1818 या शौर्य दिनानिमित्तानं आम्हाला मिळतो आणि तोच मेसेज आम्ही आमच्या सर्व वंचित समूहाला देतो. इतिहासाबद्दल आपण काय सांगाल? आजचा हा शौर्य दिवस गेल्या 207 वर्षापासून हा सातत्याने चालू आहे. हा का आम्ही शौर्य दिवस म्हणून मानतो? हा सगळा महाराष्ट्रातच नाही, भारतभर हा मानला जातो. कारण हा इतिहास जो एका महाराने घडवला, हा 500 महार हे पेशव्यांसोबत, 28,000 पेशव्यांसोबत लढले आणि त्यांना हाकलतं केलं आणि परास्त करून त्या भीमा कोरेगावला या लोकांनी 500 महाराण बटालियननी आपलं शौर्य स्थापित केलं. आणि म्हणून आम्ही मोठ्या जोमाने त्या भीमा कोरेगावला आम्ही आमचे आंबेडकरी अनुयायी, समता सैनिक दल, भीम सैनिक हे जात असतात आणि आपली मानवंदना देत असतात. परंतु आता नव्यानेच आम्हाला असं माहिती झालं की भीमा कोरेगावला बंदी घातलेली आहे. आमचे नांदेडचे काही अनुयायी तिथे निघाले होते यात्रेला, तर तिथे त्यांना अडवण्यात आलं आणि 144 कलम लागू करण्यात आली. ही सरकारची भावना काय आहे हे आम्हाला कळत नाही आहे. कारण साई मंदिर हे उघडं आहे आणि ते दर्शनासाठी खुलं ठेवलेलं आहे. शेवट मनुवादी सरकार आमचं चित्त काय, हा एक प्रश्न आम्हाला या दिवशी निर्माण झाल्यासारखं वाटतं. तर ह्या गोष्टीचा आम्हाला थोडा खेद आहे. पण मी माझ्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही हा शौर्य दिनासाठी साजरा करण्यासाठी म्हणून, आम्ही अभिवादन करण्यासाठी म्हणून इथे सगळे एकत्रित झालेले आहोत. धन्यवाद. जय भीम. छत्रपती शिवाजी महाराज दिव्य प्रभा रत्न तू, साधू वरदान तू, आत्मकुल भूष तू, भीमराजाय तू. सकल विद्यापती, ज्ञानसत् संगती, शास्त्रशास्त्र धर्मती, बुद्धि तेजाय तो. पंकजा नरवर
खरा भगवंत आमचा खरा भक्त कोणाचा आहे तू. ऐतिहासिक दिन के बारे में यही बताना चाह रहा हूँ कि हमारे समाज के जो दशा थी बड़ी ही दयनीय दशा थी और मार्शल लॉ के ज़रिए जिस प्रकार से मनुवादी लोगों ने हम लोगों के गले में मटका और पीछे झाड़ू लगाए थे, इससे हमारा समाज पूरी तरह से आहत था। और ये समाज नागपुर के लोगों का नागवंशी समाज है, बहुत ही बहादुर और वीर समाज था। लेकिन ब्राह्मणवादियों ने इस प्रकार का व्यवस्था डाला कि हम लोग अपनी पूरी पहचान भूल गए थे और एक समय ऐसा आया कि लोग अपने आत्मसम्मान के लिए कुछ भी करने को तैयार थे और वो जा कर के अन्य लोगों से मिले कि हम भारत के लिए लड़ना चाहते हैं, आप हमारा साथ दो, हमारे जीवन को सम्मानजनक जीवन जीने का मौका दो। लेकिन कुछ लोगों ने जो मनुवादी लोग थे वो इस बात को नहीं माने, तो हमारे समाज के लोगों ने अपने सम्मानजनक जीवन के जीने के लिए उन्होंने ये लड़ाई लड़ी और सम्मानजनक जीवन जिया। और इसी दिन के शौर्य इतिहास को हम लोग याद करते हैं और आगे चल कर के हमारा समाज इस बात को समझे और अपने आप को इन मनुवादी की विचारधाराओं से मुक्त करके समता, समानता, बंधुत्व और न्याय के आधार पर इस देश को चलाए। जिस प्रकार संविधान में जो बातें कही गई हैं वो संविधान की बातें सुरक्षित रहें, उस संविधान के अनुसार हम लोग चलते हैं और संविधान के अनुसार इस देश को चलाना चाहते हैं। दूसरी कोई मेरी मंशा नहीं है, हम सब इंसान हैं और इंसान की तरह एक समान बन के रहना चाहते हैं। यही तथागत बुद्ध ने हमको सिखाया है, यही बाबा साहब ने सिखाया है और यही बातें आगे चल कर के बाबा साहब और भगवान बुद्ध की जो विचार है आगे लोगों को सिखाते रहेंगे। जब तक हम लोग जीवित हैं तब तक समता, समानता, बंधुत्व की न्याय की बात को करते रहेंगे। बहुत बहुत साधुवाद। आज इस ऐतिहासिक दिन पे मैं सभी लोगों को संदेश देना चाहूँगा कि हमारे जितने भी महापुरुष रहे हैं उन्होंने जो भी लड़ाई लड़ी है या फिर आज जिस शौर्य दिवस पे हम लोग यहाँ पर उपस्थित हुए या शौर्य दिवस मना रहे हैं, तो उन्होंने एकत्रित होकर के और अपने समाज को जगाने के लिए उन्होंने लड़ा है। तो हमें भी एकत्रित होकर के अपने समाज को अंधविश्वास, पाखंडवाद से निकल करके एक वैज्ञानवादी और भौतिकवादी समाज का स्थापना करना चाहिए। और जो संविधान की अवहेलना दिन प्रतिदिन होती जा रही है और संविधान को हमें बचाना चाहिए। जो अभी किसानों को लेकर के भी बहुत चर्चा चल रहा है और किसानों के लिए, गरीबों के लिए, मजदूरों के लिए पुरुष उनको सपोर्ट करना चाहिए, उनको मदद करना चाहिए। और ये सभी तभी संभव है जब हम लोग एकत्रित होकर के कोई भी काम करेंगे तभी। तो इस शौर्य दिवस पे जो भी हमने विजय प्राप्त किया है तो विजय हम एकत्रित होने की वजह से हमें विजय प्राप्त हुई है। तो इस दिन हमें संकल्प लेना चाहिए कि हम लोग भी जो है एकत्रित होकर के और पूरे समाज को, अब क्योंकि समाज में अभी भी नाना प्रकार की अंधविश्वास पड़ी हुई हैं। जैसे में अभी महिलाओं के लिए भी काफ़ी सुरक्षा नहीं है, 8 बजे के बाद घर से लड़कियां बाहर नहीं निकल पाती। तो ये हमारे लिए बहुत दुख की बात है, क्योंकि हमारे भारत को पहले सोने का चिड़िया भी कहा जाता था और उस समय का ऐसा भारत था जहाँ पर सम्राट अशोक ने ऐसे शासनकाल, अपने शासनकाल में ऐसा शासन बनाया, उन्होंने ऐसा नियम बनाया कि चाहे रात का अंधेरी रात हो, चाहे दिन का दोपहरिया हो, किसी भी समय में कोई भी व्यक्ति अपना आना जाना कर सकता था। तो हमें भी उसे स्वर्णिम भारत को पुनः स्थापित करना है। या शौर्य दिनाबद्दल आपण काय सांगा? आज या शौर्य दिनाच्या निमित्तानं ज्या महार बटालियननी या देशामध्ये 1818ला जे युद्ध लढलं ते युद्ध या देशामध्ये स्वाभिमानाचं होतं। या देशातल्या महारांवर जी गुलामी लादल्या गेली होती, ज्यांच्या कमरेला झाडू आणि तोंडाला गाडगं होतं, ती व्यवस्था या देशामध्ये या महारांनी उद्ध्वस्त करून टाकली। आजच्या संदर्भात आपण जेव्हा विचार करतो या शौर्याचा, आज पुन्हा पेशव्यांच्या संदर्भात नवी पेशवाई या देशामध्ये आलेली आहे आणि 14 पासून तर आता या 20 पर्यंत ज्या पेशवाईंनी या देशामध्ये पुन्हा गुलाम बनण्याचं जे षडयंत्र या देशामध्ये रचल्या जात आहे, त्या षडयंत्राला उद्ध्वस्त करण्यासाठी ज्या सिद्धनाथ महाराजांनी या देशामध्ये 1848ला पेशव्यांच्या संदर्भात जी लढाई लढली, आज या समाजामध्ये पुन्हा दुसरा सिद्धनाथ निर्माण व्हावा
आणि या सिद्धनाकाने पुन्हा आमच्या दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई लढावी अशी मी सर्व आंबेडकरी समाजातल्या सिद्धनाकांना आवाहन करतो. आणि याला फक्त उत्सव न करता, याला फक्त उत्सवाच्या स्वरूपात न मांडता हा स्तंभ आपल्याला लढण्याचं बळ देतो, स्वाभिमान आपल्यामध्ये निर्माण करण्याची शक्ती निर्माण करतो. तर या स्तंभाकडे पाहत असताना ही जी नवी पेशवाई आली, त्या नव्या पेशवाईला गाडण्यासाठी समाजाने सज्ज राहिलं पाहिजे, नव्या सिद्धनाकाची निर्मिती केली पाहिजे. तेव्हाच आपण खऱ्या अर्थानं त्या लोकांना आदरांजली वाहू. आणि हीच नवी पेशवाई गाडणं म्हणजेच सिद्धनाक महाराज महार किंवा 500 महारांनी जे युद्ध लढलं तीच खरी श्रद्धांजली ठरेल.